यंदाच्या वर्षीचे झेडपीचे गणवेशाचे टेंडर एकेरी पद्धतीने काढलेले आहे। 132 कोटींचे टेंडर रद्द करून पूर्वीप्रमाणेच कामाची पद्धत ठेवावी या मागणी संदर्भात सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ कामगार संघटनेने एकत्रितपणे विविध घोषणा देत कलेक्टर कचेरीवर महामोर्चा काढला। दरवर्षी प्रत्येक शालेय समितीला आणि मुख्याध्यापकांना अधिकार दिला जातो की गणवेश कशा पद्धतीचे असावे, त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य कापड व गणवेश मिळायला मदत होते। या टेंडर पद्धतीने कंपनीला विद्यार्थ्यांना योग्य गणवेश मिळणार नाही याचा अनुभव देखील मागच्या टेंडरच्या वेळेस आलेला आहे। कापडाचा योग्य पुरवठा झालेला नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाच्या नंतर गणवेश मिळालेलेच नाहीत। दरम्यान या एकेरी टेंडर पद्धतीमुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व रेडीमेड कापड उत्पादक, उद्योजक आणि कामगारांना काम मिळणार नाही आणि मागील 3 महिन्यांपासून एकही काम मिळालेले नसल्याचे प्रकाश पवार यांनी सांगितले। समग्र महाराष्ट्र समग्र शिक्षण या अंतर्गत जे सरकारी शाळेमध्ये जे गणवेश दिले जाते ज्याची संख्या आहे लगभग 44 लाख संख्या आहे। गणवेश उत्पादन जे आहे ते 2 म्हणजे लगभग आपल्याला 90 लाख युनिफॉर्म आपण या ठिकाणी बनवायचं आहे आणि हे जे युनिफॉर्म आहे मागील 20 वर्षापासून सोलापूर, प्रामुख्याने सोलापूर, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्ये बनतो पण प्रामुख्याने सोलापूर या ठिकाणावर 60 ते 70% लोक ह्यावर अवलंबून आहेत। 24-25 साठी शासनाने हा गणवेश त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजेच एकाच कंपनीला देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे व जी शिलाई जी आहे ती महिला बचत गट यांच्याकडून करून घेणार आहेत अशा प्रकारची त्यांची GR आहे। आम्हाला हेच म्हणायचं आहे की आम्ही मागील 20 वर्षापासून या ठिकाणी या लोकांना, आमचे जे कामगार आहेत, कामगार बंधू आहेत, यांना आम्ही या मार्फत काम देतो। आज जर हे आमचं उद्योग जर गेलं तर यांना काम कोण देणार? आमच्या समोर प्रश्न हे आहे की जर काम नाही दिलं तर ते स्थलांतरित होतील आणि स्थलांतरित झालं तर आमचा गाव जो आहे, जो रोजगार देणारा जो गाव आहे तो गाव संपून जाईल। गावामध्ये प्रामुख्याने कुठलेही उद्योग आता शिल्लक राहिलेले नाही। गारमेंट एक असा उद्योग आहे ज्या ठिकाणी शिक्षित असेल, अशिक्षित असेल त्यांना या ठिकाणी काम मिळतो, रोजगार मिळतो। जर हा सुद्धा जर आमच्याकडून काम गेला तर आम्ही काम मागायला कोणाकडे जाणार? तर आम्हाला एकच विनंती आहे की या सर्व कामगारावर, सर्व उत्पादकांचा विचार करावा व आमच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ नये, कुठल्या प्रकारचं आमच्या पोटावर पाय मारला जाऊ नये, अशा पद्धतीचा शासनाने निर्णय घ्यावा अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो। दरम्यान शहरातील कुंभारवेस येथून महामोर्चास सुरुवात झाली। हाताला काम द्या, मशीन चालवा या घोषणा यावेळीच देण्यात आल्या। सदर मोर्चा चाटी गल्ली, फलटण गल्ली, टिळक चौक, माणिक चौक, विजापूर वेर, मग पूनम गेट येथे समाप्त झाला आणि नंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। या मोर्चामध्ये सोलापूरमधील रेडीमेड कापड उत्पादक संघ, MIDC अक्कलकोट रोड कापड उत्पादक संघ, चाटी गल्ली येथील सर्व पदाधिकारी, व्यापारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते।